ओके. तर यामध्ये आपण एक ऑब्जेक्ट कन्सिडर करून, ओके, तर त्याचा व्हर्नियर कॅलिपरने लिस्ट काउंट जो काय असेल तो कन्सिडर करून मेन स्केल रिडिंग, व्हर्नियर स्केल रिडिंग आणि त्यामध्ये लिस्ट काउंटचं मल्टिप्लिकेशन घेऊन एक टोटल रिडिंग किंवा फायनल रिडिंग जे होतं ते कॅल्क्युलेट केलेलं होतं. ओके. तसंच तुमचं मायक्रोमीटरचं पण कॅल्क्युलेशन केलेलं होतं. आता लिस्ट जो काही व्हर्नियर कॅलिपर आहे, तो व्हर्नियर कॅलिपर हा तुम्हाला सांगितलं 2 टाईपचे असतात. एक असेल तुमचा डिजिटल व्हर्नियर कॅलिपर आणि एक असतो मॅन्युअली ऑपरेटेड. डिजिटल मध्ये तुम्हाला जे काही रिडिंग असेल ते रिडिंग डायरेक्टली मिळतं. ओके. जसं तुमचं पहिलं जुनं एक घड्याळ असायचं किंवा इलेक्ट्रिकल घड्याळ असतं की 3.15 टायमिंग झालेला आहे. या टाईप मध्ये तो टाइम शो करतो. तसंच तुम्ही डायरेक्टली रिडिंग हे डिजिटल व्हर्नियर कॅलिपर वरती दिसतं. आणि मॅन्युअल मध्ये आपण ऍक्च्युअली कॅल्क्युलेशन करून लिस्ट काउंट कन्सिडर करून मेन स्केल रिडिंग, व्हर्नियर स्केल रिडिंग हे सर्व कन्सिडर करून आपण त्याचा लिस्ट काउंट हे कॅल्क्युलेट करत होतो. एक्सपेरिमेंट मध्ये जे काही इंटरनल पॅरामीटर होते, ओके, इंटरनल डायमेन्शन होते, ते इंटरनल डायमेन्शन आपण इंटरनल मायक्रोमीटरने मेजर केलेलं होतं. जसं तुमचा व्हर्नियर कॅलिपर ने दोन्ही जॉने जर आपण इंटरनल किंवा एक्सटर्नल हे दोन्ही डायमेन्शन मेजर करत होतो. सिमिलर टू दॅट द इनसाइड मायक्रोमीटर किंवा डायल बोर इंडिकेटर, आपण त्याचा बोर डायमीटर किती आहे ते मेजर करत होतो. ओके. तर कम्पॅरेटर जर आपण डिव्हाइस बघितले होते, कम्पॅरेटर कशासाठी यूज करतात? कम्पॅरेटर हे कंपेअरिंग डिव्हाइस आहे. ओके. सो इट इज बेसिकली कम्पॅरेटर इज अ प्रिसिजन इन्स्ट्रुमेंट विच इज यूज फॉर कंपेअरिंग डायमेन्शन ऑफ पार्ट अंडर टेस्ट. ओके. मग त्यात आपण न्यूमॅटिक कम्पॅरेटरचा एक प्रिन्सिपल बघितला होता. न्यूमॅटिक कम्पॅरेटर मध्ये मी काय करतो, एक कॉम्प्रेस्ड इयर ही एका ओरिफिस मधनं पास करतो आणि ओरिफिस मधनं पास केल्यानंतर ज्या ऑब्जेक्टचे मला डायमेन्शन्स वगैरे मेजर करायचे, त्या डायमेन्शन मध्ये मी जर कॉम्प्रेस्ड इयर पास केली तर त्यामधनं जो काही बॅक प्रेशर क्रिएट होतो, तो बॅक प्रेशर तुमचे मॅनोमीटरची वॉटर लेवल किंवा हाईट इन्क्रीज करण्यासाठी किंवा इन्क्रीज करतो. मग ती इन्क्रीज झालेल्या हाईटवरनं मी तुमच्या डायमीटरचा जे काही क्लिअरन्स असेल तो क्लिअरन्स, डायमेट्रिकल क्लिअरन्स तो मी कॅल्क्युलेट करतो. ओके. तर कम्पॅरेटर कुठल्या कुठल्या टाईपचे असतात, कम्पॅरेटरचा यूज काय आहे, ओके, काय कुठले पॅरामीटर कम्पॅरेटरने कॅल्क्युलेट करतो, हे सर्व माहित असणं गरजेचं आहे. ओके. देन फोर्थ नंबरचा एक्सपेरिमेंट होता तुमचा गेजेस वरती. आपण गेजेसचे टाईप बघितले, कुठल्या टाईपचे गेज आहे. तसेच तुमचे इंडस्ट्रीमध्ये स्नॅप गेज किंवा गो किंवा नो गो गेज त्या संबंधी आपण एक टेलर्स प्रिन्सिपल बघितला होता की गो गेजने कुठल्या टाईपचं मटेरियल कंडिशन ही असाइन करायला पाहिजे किंवा मेजर करायला पाहिजे. नो गो गेजने कुठली मटेरियल कंडिशन ही सॅटिस्फाय करायला पाहिजे की तुमचा जो काही ऑब्जेक्ट असेल तो ऑब्जेक्ट विदिन परमिसिबल लिमिट असेल. ओके. मग त्यानुसार आपण त्याचे डायमेन्शन मेजर केलेले होते गो किंवा नो गो गेजने. ओके. मग ते तुमचा काही स्नॅप टाईपचे गेज असतील, ओके, की ज्यामध्ये मी ऑब्जेक्ट इन्सर्ट करू शकत होतो आणि तो विदिन परमिसिबल लिमिट आहे की नाही ते मी क्रॉस चेक केला. त्यानंतर गिअर टू व्हर्नियर कॅलिपर. तर गिअर टू व्हर्नियर कॅलिपरने आपण लेक्चरला पण बघितलं, गिअर टू व्हर्नियर कॅलिपर आपण गिअरचे जे टूथ पॅरामीटर आहे, डेप्थ असेल, थिकनेस असेल, ती मेजर करण्यासाठी यूज करतो. त्यामध्ये पण तुमचं गिअर टू व्हर्नियर कॅलिपर हे सेम आपल्या रेग्युलर व्हर्नियर कॅलिपर सारखंच असतं. फक्त एवढाच की तुमच्या रेग्युलर व्हर्नियर कॅलिपर मध्ये सिंगल जॉ असते, सिंगल साइडेड जॉ असते. इथे ज्या काही जॉ असतात त्या जॉ ह्या एकमेकांना परपेंडिक्युलर आणि 2 जॉ असतात, हे आपण बघितलेलं आहे. आता ज्या काही 2 जॉ आहे ते त्यातली एक जी जॉ असेल ती तुमची हाईट मेजर करण्यासाठी युजफुल असते
आणि दुसरी जी काही जॉ असेल ती त्याची जी गिअरची विड्थ मेजर करण्यासाठी इम्पॉर्टंट असते. मग आता ह्या दोघांपैकी आपण मेजर करतोय विड्थ, मग त्या विड्थ साठी मला त्याची हाईट किती ती कॅल्क्युलेट करणं आधी किंवा ती फिक्स करणं हे इम्पॉर्टंट असतं. कारण आपण जी काही त्याची थिकनेस मेजर करतोय किंवा विड्थ मेजर करतोय ती विड्थ आपण त्याची अलॉंग दी पीसीडी पिच सर्कल डायमीटर थ्रू मेजर करतोय. मला आधी पिच सर्कल डायमीटर किती आहे तो कॅल्क्युलेट करावा लागेल किंवा पिच सर्कल डायमीटरचं डिस्टन्स हे तुमच्या टॉप एंड पासनं किती असेल, फ्लँक पासनं किंवा टॉप पासनं किती असेल ते मी कॅल्क्युलेट करणं गरजेचं आहे. मग त्यासाठी मी काय करतो, न्यूमेरिकल मेथडने आधी ती कॅल्क्युलेट करून घेतो. ओके, मग त्यासाठी आपण एक फॉर्म्युलेशन यूज केलेलं होतं की जो काही गिअरचा ब्लँक तुमच्याकडे दिलेला आहे, जो काही गिअर दिलेला आहे ते गिअरचा आउटर डायमीटर किती तो आपण रेग्युलर व्हर्नियर कॅलिपरने मेजर केला. ओके, त्याच्यानंतर त्यावरती किती नंबर ऑफ टीथ आहे, नंबर ऑफ टीथ ते काउंट केले. ओके, आता आउटर डायमीटर आणि नंबर ऑफ टीथ यावरनं मी त्याचा पिच सर्कल डायमीटर मेजर करू शकतो. पिच सर्कल डायमीटर, मग पिच सर्कल डायमीटर कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला आहे तुमचा n मल्टिप्लाय बाय ओडी डिवायडेड बाय n+2. इनव्हर्ट प्रोफाईल असते n+2. त्यावरनं आपण पिच सर्कल डायमीटर कॅल्क्युलेट केला होता आणि पिच सर्कल डायमीटर वरनं नंतर मॉड्यूल कॅल्क्युलेट केला. मॉड्यूल काय असतो तुमचा पीसीडी डिवायडेड बाय n फॉर नंबर ऑफ टीथ. मग त्यावरनं m कॅल्क्युलेट केला आणि त्या m वरनं मी ऍक्च्युअली तुमची कॉर्डल डेप्थ किती असेल ती डेप्थ मी कॅल्क्युलेट केली बाय युझिंग फॉर्म्युला दॅट इज d इज इक्वल टू n मल्टिप्लाय बाय m/2 1 + 2/n मायनस कॉस 90/n. ओके, मग यावरनं मी त्याची कॉर्डल डेप्थ कॅल्क्युलेट केली आणि ती कॉर्डल डेप्थ मी तुमच्या गिअर टूथ व्हर्नियर कॅलिपर मध्ये व्हर्टिकल जॉ मध्ये मी ती ऍडजस्ट केली. थोडक्यात जर 2.9 जर आलेला असेल तर मी त्याची हाईट ही 2.9 ही ऍडजस्ट केली आणि तुमची जी काही हॉरिझॉन्टल मुव्हेबल जॉ असेल ती जॉ फिक्स करून किंवा ती जॉ मूव्ह करून एक पर्टिक्युलर हाईटला म्हणजे जी आपण कॅल्क्युलेट केलेली होती ती त्या हाईटला आपण त्याची थिकनेस किती कॉर्डल थिकनेस कॅल्क्युलेट केली होती. मग तो झाला W. मग असे आपण एका टीथवर मल्टिपल 2-3 रिडिंग घेतले, 2-3 रिडिंग कॅल्क्युलेट केले आणि परत टीथ चेंज केला. असे दुसऱ्या टीथवर 2-3 रिडिंग, तिसऱ्या टीथवर 2-3 रिडिंग आणि या सर्वांचं ऍव्हरेज म्हणजे ऍव्हरेजली तुमच्या त्या पर्टिक्युलर टीथची कॉर्डल थिकनेस किती ती कॅल्क्युलेट केली होती. ओके, देन स्क्रू थ्रेड पॅरामीटर युझिंग मायक्रोस्कोप प्रोफाईल प्रोजेक्टरने आपण स्क्रूचे पॅरामीटर कसे चेक करतात ते बघितलं होतं. जी काही लाईट सोर्स असेल तो लाईट सोर्स तुमच्या डिस्प्लेवरती जी ऑब्जेक्ट असेल तो ऑब्जेक्ट एनलार्ज करून किंवा मॅग्निफाय करून प्रोजेक्ट करतो आणि त्यातून मी त्याची कॉर्डल थिकनेस त्याची आउटर डायमीटर असेल, त्याच्यानंतर मायनर डायमीटर असेल किंवा थ्रेड अँगल असेल हे आपण मेजर करत होतो. ओके, मग त्यासाठी तुमच्याकडे दोन्ही साईडला टेबलवरती प्रोफाईल प्रोजेक्टरच्या टेबलवरती दोन्ही साईडला 2-2 मायक्रोमीटर प्लेस केलेले होते. मग त्या मायक्रोमीटरचं मी इनिशियल आणि फायनल रिडिंग परत इनिशियल आणि फायनल रिडिंग हे घेऊन त्या दोघांचा डिफरन्स कन्सिडर करून आपण जे काही थिकनेस असेल किंवा तुमचे मेजर मायनर डायमीटर असेल किंवा अँगल असेल ते कॅल्क्युलेट केलेले होते. ओके, सेम आपण फ्लोटिंग कॅरेज मायक्रोमीटर, त्यानंतर साइन बार किंवा साइन सेंटर. साइन बारचं आपण फंक्शन बघितलं होतं. साइन बार इज यूज टू मेजर अननोन अँगल. मग साइन बार आधी आपण
बिवेल प्रोट्रॅक्टर. मग बिवेल प्रोट्रॅक्टरचं फंक्शन काय असतं किंवा बिवेल प्रोट्रॅक्टरचा लिस्ट काउंट किती आहे, बिवेल प्रोट्रॅक्टरने अँगल कसा मेजर करता, बिवेल प्रोट्रॅक्टरने मेजर केलेला अँगल हा अप्रॉक्सिमेट असतो, आपण ते बघितलं होतं. मग तो अप्रॉक्सिमेट अँगल आपण अॅक्युरेट अँगल मध्ये कन्वर्ट करतो बाय युझिंग साइन बार. साइन बारने तो मी अॅक्युरेट अँगल कॅल्क्युलेट करतो. मग त्यासाठी आपण एक साइन थेरम यूज केला होता, साइन थिटा इज इक्वल टू h/l. आधी बिवेल प्रोट्रॅक्टरने जो काही मी अँगल मेजर केला त्यावरनं मी त्याची हाईट कॅल्क्युलेट केली. हाईट परत मी रिचेंज केली, त्यामध्ये स्लिप गेजेस ऍड केल्या किंवा स्लिप गेज रिमूव्ह केल्या. मग त्यानुसार तुमची जी काही नवीन हाईट तयार झाली असेल त्या हाईटवर मी परत अँगल कॅल्क्युलेट केला. ओके. साइन बार मध्ये जर बघितलं, मग साइन बार रिगार्डिंग कुठले कुठले क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. तर साइन बार वरती जे काही होल्स प्रोव्हाइड केलेले असतात तर होल्स कशासाठी असतात. त्यानंतर साइन बार कुठल्या वेने डेझिग्नेट करता, म्हणजे दोन्ही रोलर मधलं सेंटर डिस्टन्स असतं, त्या सेंटर डिस्टन्स वरनं साइन बारची लेंथ किती आहे ती आयडेंटिफाय होत असते. स्लिप गेजेस असतील तर स्लिप गेजेस कशासाठी यूज करता. त्याच्यानंतर स्लिप गेजेसचा रिंगिंगचा फेनॉमेना काय असतो किंवा व्हॉट इज रिंगिंग. ओके. ही क्वेश्चन हे त्या एक्सपेरिमेंटल रिगार्डिंग क्वेश्चन तुम्हाला ओव्हरऑल विचारले जाऊ शकतात. सेम आपण जे आता बघितलं साइन बार साठी बिवेल प्रोट्रॅक्टर लागतं. मग हे बिवेल प्रोट्रॅक्टरने अँगल कसा मेजर केला, मग त्याचं मेन स्केल रिडिंग असेल, मग तो अँगल ऍक्यूट अँगल असेल 90 पेक्षा कमी असेल किंवा 90 पेक्षा जास्त असेल, तर आपण ब्लेडची अरेंजमेंट कशी करणार. राईट अँगल असेल तर कशी मेजर करणार. क्लिनोमीटर असेल तर क्लिनोमीटरने आपण एक लाईट सोर्स पास करून तो परत आपल्यापर्यंत येईल. सोर्स आणि रिसिव्हर हे दोघं किती पॉइंटला डेविएट झालेले, त्यामध्ये किती डिस्टन्स आहे, त्यावरनं मी अँगल किती टिल्ट असेल अल्फा तो कॅल्क्युलेट करत होतो. ऑटोकोलिमीटर तर जेवढे काय तुमचे अँगल मेजरमेंट इन्स्ट्रुमेंट आहे त्या इन्स्ट्रुमेंटचं वर्किंग कसं असेल, कुठले कुठले पॅरामीटर असतात, हे सर्व माहित करून ठेवायचंय. आता फ्लॅटनेस मध्ये आपण मोनोक्रोमॅटिक लाईट सोर्स बघितला होता. तर मोनोक्रोमॅटिक लाईट सोर्स मध्ये मला एक पॅटर्न दाखवला होता की कुठला पॅटर्न ऑब्झर्व झाल्यानंतर त्या सरफेसची रफनेस किंवा फिनिशिंग कशी असते हे आपण आयडेंटिफाय केलेलं होतं. ओके. स्ट्रेट लाईन असेल तर कुठल्या पॅटर्न असेल, त्याच्यानंतर इनसाइड कर्व लाईन असेल, आउटसाइड कर्व लाईन असेल किंवा सर्क्युलर लाईन असेल, तर त्यानुसार त्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टचा किंवा त्या पर्टिक्युलर वर्कपीसचा पॅटर्न आम्ही आयडेंटिफाय केलेला होता. ते आपण करतो बाय युझिंग मोनोक्रोमॅटिक लाईट सोर्स. मग ती फ्लॅटनेस आपण कशी मेजर करतो. मग परत फ्लॅटनेस आला तर मग फ्लॅटनेसच्या आणखी कुठल्या कुठल्या मेथड्स आहे की ज्याने आपण फ्लॅटनेस मेजर करू शकतो. व्हॉट इज सरफेस प्लेट, व्हॉट इज स्पिरिट लेवल, यांचं वर्किंग काय. ओके. बघा आलं. स्पिरिट लेवलने आपण फ्लॅटनेस कशी मेजर करणार. तर इथे काय होतं, एक आपण स्क्वेअर टेबल घेतला, या स्क्वेअर टेबल वरती नंबर ऑफ पॉइंट मार्क केले, A1, A2, A3, A4, A5, B1 to 5, C1 to 5. या प्रत्येक पॉइंटला मी ए पॉइंट जवळ स्पिरिट लेवल ठेवली तर किती डेव्हिएशन सापडलं ते तिथे नोट केलं. A2 ला ठेवली किती डेव्हिएशन सापडलं, A3 ला, A5 ला, तसंच B1 5, C1 5, हे सर्वांचं इथे डेव्हिएशन किती नोट झालं ते इथे पुट केलं. त्यानुसार एक RA व्हॅल्यू किंवा CLA व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली. मग त्यानुसार मी त्याची फ्लॅटनेस किती आहे त्या सरफेसची ती मी कॅल्क्युलेट करत होतो बाय युझिंग फॉर्म्युला. ओके. सो कॅल्क्युलेशन फॉर RA व्हॅल्यू किंवा CLA व्हॅल्यू, मग त्या व्हॅल्यू काय असतात किंवा कसे कॅल्क्युलेट करता ते पण कॅल्क्युलेट करता यायला पाहिजे. ओके. सरफेस रफनेसचा आपण एक व्हिडिओ बघितला होता बघा, की जो काही स्टायलस तो स्टायलस आधी स्टँडर्ड स्पेसमॅन वरतून
एका पर्टिक्युलर स्पीडने रोटेट करतो आणि तो स्टायलस तुमचा जो काही सरफेसचा पॅटर्न असेल तो पॅटर्न तुमच्या ग्राफ वरती शो करतो मॉनिटर वरती. ओके, तर ते तुमचं होतं सरफेस रफनेस टेस्ट. पॅटर्न झाल्यानंतर मी ज्या ऑब्जेक्टचा आपल्याला सरफेस रफनेस मेजर करायची तो ऑब्जेक्ट इथे इन्सर्ट करत होतो आणि त्याची व्हॅल्यू ही कॅल्क्युलेट करत होतो. मग मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस कशी असेल, त्याची आरए व्हॅल्यू किती, परत दुसरी मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस त्याची आरए व्हॅल्यू, त्यांचा ऍव्हरेज कॅल्क्युलेट करत असतो. ओके, टेलर हॉब्सन्स टेलर सर्फ. अलाइनमेंट टेस्टिंगच्या मेथड बघितलं होता. त्यात पॅरलिझम कशी चेक करता, ट्रूनेस कशी चेक करता, मशीन अलाइन आहे की नाही, स्पिंडलला अलाइन आहे की नाही, चकला अलाइन आहे की नाही, बेडला अलाइन आहे की नाही, त्याच्यानंतर तुमच्या जे काही गाईडवेज आहे ते गाईडवेज एकमेकांना पॅरल आहे की नाही ते आपण डायल इंडिकेटरने कसं चेक करतो. ओके, त्या मेथडचे रनआउट कसा मेजर केला, मी जी काही सर्क्युलर डायमीटरचा सिलेंड्रिकल जॉब होता त्या सिलेंड्रिकल जॉब वरती एका पॉइंटला रिडिंग घेतलं. ओके, हा साइड व्ह्यू असेल सपोज, मी आधी या पॉइंटला रिडिंग घेतलं. ओके, ते झालं तुमचा 1 नंबर. परत जो काही स्पिंडल असेल किंवा जो काही ऑब्जेक्ट असेल तो रोटेट केला, मी ह्या पॉइंटला रिडिंग घेतलं. परत तो पुढे सरकवला, ह्या पॉइंटला रिडिंग घेतलं. परत पुढे सरकवला, म्हणजे असे नंबर ऑफ पॉइंटला मी इथे डायल इंडिकेटर प्लेस करून या पॉइंटला रिडिंग घेतले. त्याचं डेव्हिएशन किती आलेलं आहे हे मी इथे पुट केलं. मग असे मी सपोज 36 रिडिंग घेतले तर 36 रिडिंग नुसार मी ऑब्झर्व करू शकतो की तुमचा जो काही ऑब्जेक्ट असेल तो सेंटर ऍक्सिस पासून किती डेव्हिएट झालेला आहे, म्हणजे त्याची राऊंडनेस असेल ती किती नाही डेव्हिएट झालेली. जर तो जॉब जो असेल तो प्रॉपर सिलेंड्रिकल जर असेल, राऊंडनेस जर प्रॉपर असेल तर तुमच्या डायल इंडिकेटर मध्ये डेव्हिएशन दिसायला नको. अदरवाईज डेव्हिएशन असेल किंवा आहे म्हणजेच तो जो काही ऑब्जेक्ट असेल ऑब्जेक्ट काहीतरी पॅरामीटरला डेव्हिएशन झालेला आहे असं आपण त्याला कन्सिडर करू शकतो. ओके, आपण एवढे सर्व प्रॅक्टिकल 15 प्रॅक्टिकल तुमच्या सिलेबस मध्ये होते. ओके,